संध्याकाळी शीतलसर हवा अंगणातून येत होती. सुनीता घरात हळूहळू जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती. सासूबाई शारदा त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवत होत्या. डोळ्यात सौम्यता, पण मनात अनुभवाची जाणीव. तिच्या मनात विचार आला, हे घर सोपं नाही, पण मी जुळवून घेईन. घराच्या एका कोपऱ्यात जुन्या पत्र्याचा ढीग सापडला. पत्र काळी पिवळी, जपलेली, काहीशी गुपितांनी भरलेली. सुनीताला समजायला लागलं, घरात फक्त नियम नाहीत, गुपितं आणि इतिहासही आहे. सासूबाई हळूच जवळ येत म्हणाल्या, हे फक्त पत्र नाहीत बाळा. या पत्रांमधून तुला कळेल घराची खरी कहाणी, प्रेम कसं टिकतं आणि विश्वास कसा निर्माण होतो. सुनीताला थोडं धास्ती वाटली, पण तिने धैर्य दाखवलं. तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला, घरात प्रेम आहे का, की फक्त नियम आणि गुपित. पहिला गैरसमज. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिने स्वयंपाकात नवीन पद्धत वापरली, सासूबाई म्हणाल्या, बाळा, आमच्या घरात जे करायचं तेच योग्य. बाहेरून शिकलेली पद्धत गोंधळ वाढवू शकते. सुनीताला राग आणि थोडासा हळू दुःख वाटलं. ती म्हणाली, आई, मी फक्त मदत करायला आले आहे, घर गोंधळात टाकायला नाही. सासूबाई हळूहळू उत्तर दिलं, बाळा, प्रेमाने काहीही करायला हरकत नाही, पण नियम आणि संस्कार हे विसरू नकोस. सासू-सून नातं फक्त प्रेमाचं नाही, विश्वास, समजदारी आणि संयम हाच पाया आहे. भावनिक संघर्ष आणि मनोभाव. रात्री घर शांत झाल्यावर सुनीता अंगणात बसली. तिने जुन्या पत्राचा ढीग पुन्हा पाहिला. मनात विचार आला, सासूबाईंची जुळवून घेणं सोपं नाही, पण प्रेम, आदर आणि संयम हळूहळू मला या घरात घर बनवायला शिकवतात. सासूबाई अंगणातून पाहत होत्या. त्यांना जाणवले की सुनीताच्या मनात आदर आणि प्रेम हळूहळू वाढत आहे. घरी लहान लहान गैरसमज आणि तणाव होते, पण हळूहळू नात्याला मजबूत करत होते. सुनीताला समजलं, गुपित, अपेक्षा आणि संघर्ष हे नात्याला बांधायला मदत करतात. घरातील प्रत्येक वळण आणि मतभेद हळूहळू नात्याची ताकद वाढवतात. प्रेम आणि आदर हे नात्याचा पाया आहेत. घर फक्त भिंती नाहीत, ते भावना, गुपित आणि नात्यांनी जिवंत आहेत. सासूबाई हळूहळू समजत होत्या की सुनीताच्या मनातील प्रेम, आदर आणि सहनशीलता हळूहळू घराशी जुळत आहे.